सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा मायनी रोडवरील जिओ न्यूज चॅनलच्या कार्यालयात जाऊन तिथे काम करत न्यूज रिपोर्टचं काम करत बसलेले जिओ न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद पिसाळसह एक निवेदिका महिलेस रात्री अंधाराचा फायदा घेऊन काही अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने व स्टील रॉडने जोरदार हल्ला केला होता। तर धारदार शस्त्राने खून करण्याच्या उद्देशाने हे अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला व ते घटनास्थळावरून पसार झाले। घटनेचा निषेध विटा शहरात सर्व सांगली जिल्ह्यातील पत्रकार संघटनेने केला होता व प्रसाद पिसाळ व त्या महिला पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी विटा उपविभागीय पोलीस ठाण्यातून विपुल पाटील सह विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना निवेदन ही निषेधार्थ करत सर्व पत्रकार बंधूंनी दिले। या संदर्भात विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने या फरारी हल्लेखोरांचा शोध घेऊन दोघांच्या मुसक्या आवळल्यात। अन्य दोघे जण फरारी आहेत। या दोघांचाही शोध घेऊन त्यांनाही लवकरच अटक केली जाईल असं पोलीस अधिकारी यांनी त्यासंबंधी माहिती दिली। तसेच जिओ न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद पिसाळसह महिला पत्रकारावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्यांमध्ये अभिषेक चंद्रकांत अदाटे राहणार विटा, सचिन रामचंद्र तावरे राहणार विटा सदर ही नावं निष्पन्न झाल्यानंतर त्या संशयित आरोपींना विटा पोलिसांनी अटक केली आहे। या गुन्ह्यातील फरारी आरोपी सागर चोरे व विनोद सावंत यांचा कसून विटा पोलीस पथक शोध घेत आहे। लवकरच त्यांना अटक केली जाईल यासाठी काही पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत। सदर अन्य किती जण या घटनेत सहभागी आहेत या संदर्भात या दोघांकडून विटा पोलीस कसून तपास करतात। या घडलेल्या घटनेसंदर्भात जिओ न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद पिसाळ यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असं नाव नमूद केलं होतं की राहुल जाधव, सुनील पवार, सागर भानुदास चौथे, विनोद सावंत यांच्या विरुद्ध पिसाळ यांनी तक्रार दाखल केली होती। प्रसाद पिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विटा पोलिसांनी सदर या घटनेचा गुन्हा दाखल करत या घटनेसंदर्भात चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतलं अशी माहिती मिळते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।